सगळं अंडी उकडत घातल्या कवटांचं. आज अंडा कढी बनवायचे. खोबऱ्याची वाटी घेतली एक, ती मोडून आणि थोडीफार बुजून घ्यायची. आता अंडी सोलून घेऊ. आता सोलू राहिले. आता सोलून झाल्या. थोडीफार फुटले आहे माझ्याकडून, म्हणजे पडत सोलताना. इकडे कावटा तर शिरण्याची काडी जाळात घातले, तिचं कोळसं टाकायसाठी. इकडं खोबरा बारीक कापून घेऊ राहिले, भुजेल मिक्सरमध्ये बारीक करायला ना. याच्यात धन काय काय टाकतात, खसखस, लवंगा, मिऱ्या कुटून घ्यायला, जिरा. शिरण्याची काडीचा इंगळ टाकला त्याच्यात, थोडाफार भुजून घ्यायचं. त्याच्यात ते धन, जिऱ्या, मिऱ्या, खसखस याच्यात भुजून घ्यायचे थोडीफार. भुजले बऱ्यापैकी आवडून घ्यायला. आता खलबत्त्यात कुठून बारीक करीतो. एक वाटी खोबरा, टमाटो बारीक करेल, कांदा, हे तिन्हीची वेगवेगळी पेस्ट बनवून घेऊ आता मिक्सरमध्ये. शेंगदाणा काच बारीक करायचा मिक्सरमध्येच. हा कुटेल सौदा, हे शेंगदाणा मिक्सरमध्ये बारीक केलाय. या खोबरा बारीक मिक्सरमध्ये करेल. कांद्याची पेस्ट केली मिक्सरमध्ये, आणि हे टमाटाची पेस्ट केली. आता तेल तापत ठेवायचे. तर फ्राय करून घ्यायचे. आणि त्याच्यात एक एकच अंडू त्याच्यात टाकून फ्राय करायला लागेल. आता याला उलटीनं किंवा चाकूनं अशी काप घालून घ्यायचा. पुरा नाही, पण वरच्या वर एकच बाजूला एक साईडनं अशी चिऱ्या पाडून घ्यायच्या. दाखव ना जवळ असं जो चिऱ्या पाडेल त्या. अशी चिर घालायची एक. अशी पूर्ण यांना काप घालून घ्यायचा एक साईड. तेल तापलंय, आता फ्राय करून घेऊ. 2 किंवा 3 मिनिट आपण फ्राय करायचं. चांगली लाल परतून द्यायची. लाल झाले आता. चांगले हलवून घ्यायचे, तेवढ्या साईडनं लाल होऊन घ्यायचे. ते काढून आता लाल झाल्या. ते काढून घे ना.
अशा प्रकारे फ्राय करून झाल्या एवढी. आता कढई ठेवले तापात, तापले. आता तांबटाची पेस्ट टाकली. कढई भरपूर तापलेली होती. आता सावल्याची पानं टाकली. चांगला हलवून आटवायचा रावद्यावर. हलवून हलवून परत आटवलंय. तांबटाचे पेस्ट घट केले. आता कांदा टाकला, पेस्ट करेल. जाळ लय झालं वाटत ते आठवड्यासाठी. जाळ जास्तच लागतो. आता तेल टाकलंय त्याच्यात. तेलात घालून घ्यायचं त्यांना. दिवस करायचा इकडे कडून घेतून चांगल्यापैकी पेस्ट झाली. आपल्याला पाहिजे तेवढं हळद गेलं. आता मिरची आपल्या चवीनुसार घ्यायची. सगळं हा घरगुती कांद्याचा मसाला बनवलाय तो टाकला. आपलं काय असेल ते चवीनुसार मसाला त्याच्यात टाकायचं थोडं थोडं. शेंगदाणा आणि खोबरं त्यान सावधान त्यान एकत्रित कालवून घेऊ. इकडे मसाला मीठ मिरची घेईल त्या टाकायचा का त्याच्यात टाकलं. कढईत चांगला हलवून घ्यायचं मिक्स करून. तेल कमी पडलं परत टाकायचं थोडासा. चांगला परतून घ्यायचं तेलात. त्याच्यात मग अंडी टाकून द्यायची. फ्राय करेल. चांगली हलवून परतून घ्यायचे ते त्याच्यात परत. आपल्याला पाहिजे तेवढा पाणी टाकायचं. आता चांगले पाहिजे उकळी येऊन देऊ. आता शेवटला मीठ टाकू. आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यात. आता उकळी येऊन देऊ, शिजून देऊ. मस्तपैकी आता उकळा आलंय. जवळजवळ अंडा कढी तयार झाली. आता झाले तयार. आता उतरवून ठेवू. अशा प्रकारे अंडा कढी तयार झाले. चला आता जेवण घेऊ.